हॅलो फ्रेंड्स. तर आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत व्याधीची साध्यता आणि असाध्यता. हे आपण आज बघणार आहोत. तर बघूया आपण श्लोक. साध्य असाध्य इति व्याधी द्विधातो तु पुनर्द्विधा सुख साध्य कृष्णजातश्च व्यापो यथा अनुपक्रम. यामध्ये सांगितलेलं आहे की जे आपले व्याधी आहेत तर त्याचे पण आयुर्वेदाने टाइप्स पाडले आहेत. पहिले आपण या आधीच्या लेक्चरमध्ये रोगी, त्याचे रोग याचे आपण टाइप्स बघितले होते, चिकित्सा त्याचे आपण भेद बघितले होते. तर आता हे व्याधी आहे, जो रोग आहे, तर त्याचे आयुर्वेदाने वेगळ्या गटामध्ये त्याचे टाइप्स पाडले आहे. ते आहे साध्य व्याधी आणि असाध्य व्याधी. साध्य व्याधी मीन्स क्युरेबल, ज्याला आपण ट्रीट करू शकतो, ज्याची ट्रीटमेंट करू शकतो आणि तो पूर्णपणे बराही होऊ शकतो. आणि असाध्य मीन्स नॉन क्युरेबल, मीन्स तो कधीही बरा होऊ शकत नाही. आपण त्याची फक्त ट्रीटमेंट करू शकतो, एका काळापर्यंत त्याला आपण स्टॉप करू शकतो, पण त्याला पूर्ण क्युअर करू शकत नाही. तो असाध्य. तर व्याधीचे दोन टाइप्स आहेत, साध्य आणि असाध्य. आणि साध्याचे पण दोन टाइप्स पडलेले आहेत, सुखसाध्य आणि कृष्णसाध्य. आणि असाध्याचे दोन टाइप्स, व्याप्य आणि अनुक्रम. तर त्याच्यामधलं आपण फर्स्ट बघूया साध्य व्याधी, त्याच्यामधलं बघूया सुखसाध्य व्याधी. फर्स्ट वेळा सुखसाध्य व्याधी मीन्स इझिली क्युरेबल. तर इझिली क्युरेबल डिसीज कोणकोणते असतात? सर्वौषधम देहे पुसो जितात म्हणा, अमर्मगो अल्पहेतू प्राकरूप रूप अनुद्रव्य अतुल्य दुष्देश ऋतू प्रकृती आसंपाद. म्हणजे काय? तर सर्व औषधी सहन करणार. म्हणजे जो सुखसाध्य व्याधी आहे, जो इझिली क्युरेबल डिसीज आहे, तो कसा असतो त्याचं लक्षण इथं सांगितले आहे. सर्व औषधी सहन करणारा. म्हणजे सुखसाध्य व्याधीमध्ये आपण खूप प्रकारच्या औषधी त्याला देऊ शकतो. असं नसतं की त्याला पर्टिक्युलर हीच औषध, एकच औषध दिली की तो बरा होतो आणि दुसरी त्याच्या रिलेटेड पण नाही दिली की तो लगेच त्याचा विपरीत परिणाम नाही. त्याच्या रिलेटेड जरी आपण औषधी दिला तरी तो बरा व्याधी होतो. पूर्वरूप आणि उपद्रव्य अल्प असतात. पूर्वरूप आपण बघितलं ते आधीच्या म्हणजे पूर्वरूप मीन्स त्याच्या आधीचे दिसणारे लक्षण आहे. ठीक आहे. जसं पित्त ज्वर मध्ये आपल्याला पित्त ज्वर होण्यापूर्वी नेत्रामध्ये दाह होतो, तर तेच काय, ते अल्प स्वरूपात आहे ना. ते असं खूप असं हे नाहीये की आपल्याला खूप त्रास देते. त्याचं पूर्वरूप हे अल्प आहे, थोडंसंच असतं. ते सुखसाध्य व्याधी असतं. दोष, रस आदी धातू, देश, काल यांच्याशी असमान असतात. म्हणजे जे सुखसाध्य व्याधी कशामुळे होतात? दोष वाढल्यामुळे, कमी झाल्यामुळे. ते अल्प प्रमाणात होतात. परत शरीरातील जे धातू असतात ते कमी जास्त झाले, त्याच्यामुळे हे सुखसाध्य व्याधी होत राहतात. ते देश काल जसे असमान असतात. आणि काय, अमर्मग म्हणजे ते मर्मस्थान सोडून दुसरीकडे त्याचा उपद्रव होतो. एक्झाम्पल आपण आम्लपित्त घेऊ शकतो, ऍसिडिटी. ते सुखसाध्य, तो लगेच आपण बरा करू शकतो. तर हे सुखसाध्यची लक्षणे बघितली. आता आपण बघूया व्याधीची साध्य मधला साध्य व्याधीचा दुसरा टाईप कृच्छसाध्य किंवा कष्टसाध्य व्याधी. त्यालाच हे का बरं म्हणतात? कारण हा क्युरेबल विथ डिफिकल्टी हा साध्य व्याधीमध्ये येतो, म्हणून हा क्युरेबल असणारच आहे. आणि क्युरेबल आहे पण डिफिकल्टी जाते क्युअर करायला, म्हणजे अडचण येते, मीन्स तो इझिली क्युरेबल नाहीये. तर त्याचा श्लोक आहे, शास्त्रादी साधनांपुच्छे संकरोच तथगत. म्हणजे काय, शस्त्रकर्मादी क्रिया करावी लागते. आता जे आपण याच्या आधी बघितलं की जो साध्य व्याधी होता त्याच्यासाठी आपण इझिली कोणतं पण मेडिसिन देऊ शकतो, इझिली क्युरेबल आहे. पण जो कुष्ठसाध्य व्याधी आहे त्याला आपल्याला स्पेशल ट्रीटमेंट द्यावी लागते. त्याला शस्त्रार्थी कर्म क्रिया करावी लागते. जसं की अपेंडिक्स असतो, तर आपण त्याला मेडिसिन देऊन तो ठीक होणार नाही. अपेंडिसायटिस, त्याच्यासाठी आपल्याला त्याचं ऑपरेट करावं लागेल आणि अपेंडिक्स हा रिमूव्हच करावा लागेल. त्याचा दुसरा ऑप्शन नाही. पण नंतर तो आपण क्युअर करू शकतो. तसंच आहे. आणि प्रतिकूल लक्षणे असतात, मीन्स ॲज कम्पेअर टू साध्य व्याधी मधला सुखसाध्य व्याधी, त्याचे जे अनुकूल लक्षण होते की थोडं नॉर्मल फीवर, सगळं नॉर्मल, तर हे प्रतिकूल असतं, म्हणजे थोडंसं ऍडव्हान्स त्याचे लक्षणे दिसतात. तर हे कृष्ठसाध्य व्याधीमध्ये येतं. आणि त्याचं नेक्स्ट आहे, आता बघूया आपण साध्य व्याधी झाले. आता असाध्य व्याधी मीन्स नॉन क्युरेबल डिसीज. त्याच्यामधला फर्स्ट टाइप आहे याप्य. याप्य मीन्स काय, कंट्रोलेबल. मीन्स कंट्रोलेबल इन द सेन्स की तो व्याधी आपण कंट्रोल करू शकतो, मीन्स त्याला आपण स्टॉप करू शकतो, त्याला थांबवून ठेवू शकतो की तो त्या व्यक्तीला जास्त हानी पोहोचू शकणार नाही.
त्याच्याबद्दल आपण त्याला रोखू शकतो, म्हणून तो कंट्रोलेबल म्हटलेला आहे. शेषत्वात आयुष्यो व्याप्य पथ्याभ्यासात विपर्य. म्हणजे काय, असाध्यत्वाची लक्षणे असतात या व्याधीमध्ये, की असाध्य व्याधी आहे. ऑब्विसली व्याप्य हा असाध्य व्याधीमध्ये येतो, त्याच्यामध्ये असाध्य व्याधीची लक्षणे दिसतात. आणि व्यक्ती मरतही नाही आणि पूर्णपणे बराही होते. म्हणजे जो व्यक्ती आहे तो, त्याला सपोज व्याधी झाला तर तो व्याधी त्याच्या मरणापर्यंत असणार आहे. त्याला आपण त्या व्याधीला त्या व्यक्तीपासून मुक्त दूर करू शकणार नाही. इट इज नॉट क्युरेबल, बट इट इज कंट्रोलेबल. सो एक्झाम्पल आहे दमा, प्रमेह, डायबिटीज, मेलायटिस. आता काय करू शकतो, आता लाईफस्टाईलमुळे आता खूप साऱ्या जणांमध्ये डायबिटीज, मेलायटिस हा आजार दिसून येतो. तर आपल्याला तो त्याचे अजून असे मेन असे हे आले नाही की आपण त्याला टोटली क्युअर करू शकतो, पण त्याला आपण कंट्रोल करू शकतो. वेगवेगळ्या आपण त्याला मेडिसिन देऊन, त्याला आपण इन्सुलिनचे इंजेक्शन्स देऊन त्याला आपण कंट्रोल करू शकतो, पण त्याला आपण बरा करू शकत नाही. आणि तो व्याधी दमा जो प्रमेय आहे तो व्यक्तीच्या मरेपर्यंत त्याला असणारच आहे. तर हे आहे व्याप्य व्याधी. देन नेक्स्ट आहे अनुपक्रमणीय. म्हणजे अनुपक्रम एवं त्यात स्थितो अत्यंत विपर्य. म्हणजे काय, अनमॅनेजेबल. त्याआधी आपण बघितलं कंट्रोलेबल होता, नॉट क्युरेबल बट कंट्रोलेबल. आणि आता सेम त्याच्यामध्ये नेक्स्ट टाईप आहे नॉट क्युरेबल बट मॅनेजेबल. मीन्स आपण त्याला मॅनेज करू शकतो, मीन्स आपण त्याला डिले आणू शकतो. जर एखाद्या व्यक्तीला व्याधी झालाय तर तो त्या व्याधीने सपोज त्याची डेथ होणार आहे, इतका हजार्डस व्याधी त्याला झालाय, तर आपण त्याला मॅनेज करू शकतो. मीन्स त्याची डेथ सपोज 4 इयर मध्ये होणार असेल तर आपण त्याची जी डेथची जो टाइम पिरियड आहे तो आपण त्याला एक्सटेंड करू शकतो, की 10 वर्षांनी तो मरेल किंवा 15 वर्षांनी मरेल. तर त्यालाच आपण मॅनेजेबल म्हणतो. चिकित्सेचे सर्व उपक्रम त्याच्यामध्ये असाध्य घडतात. मीन्स चिकित्सेमध्ये जितके पण उपक्रम आहेत, जितके पण सर्जरी, मेडिसिन जितके पण आहेत, त्याच्या पुढे फेल ठरतात. इट इज कारण हा नॉन क्युरेबल व्याधी असतो. आणि भ्रम, इंद्रिय शक्ती कमी होतात. आता याच्यामध्ये काय होतं, माणसाची इम्युनिटी असते ती कमी होत जाते ऑब्विसली, कारण तो माणसाला तो आतल्या आत खात राहतो तो व्याधी, त्याला तो कमकुवत बनवतो, त्याला इनॅक्टिव्ह बनवतो. म्हणून त्याला भ्रम असते सतत, इंद्रिय शक्ती त्याची कमी होते, इम्युनिटी पॉवर कमी होते. फॉर एक्झाम्पल एड्स, कॅन्सरची 3rd स्टेज. आता एड्स आहे तर एड्स मध्ये आपण बघतो की एड्स हा जर कोणत्या व्यक्तीला झाला तर तो व्यक्ती हा त्याची डेथ ही निश्चित आहे, त्याचा मृत्यू निश्चित आहे. पण आपल्या इंडियामध्ये त्याला आता मॅनेज करता येतं. कसं, मेडिसिन घेऊन. तर मेडिसिन घेऊन आपण त्या व्यक्तीची जी डेथ आहे तर ती लांबवू शकतो. ते 2 वर्षात मरणार असेल तर ते 10 वर्षांनी मरणार. हे आपण या अनुपक्रमणीय व्याधीमध्ये करू शकतो. असे हे व्याधीचे साध्य आणि असाध्यता आपण आज बघितलेली आहे. आता असा हा आपला आयुष्कामी अध्याय हा पूर्णपणे कम्प्लीट झालेला आहे. हा अध्याय जस्ट आपल्याला आयुर्वेदाचा एक ओव्हरलुक देतो. आणि आता याच्यानंतर आपण नेक्स्ट चॅप्टर चालू करणार. थँक्यू एव्हरीवन.